सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे संगती पंगती देवास घडे नित्यानित्य जोडे तेचे साच समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटे कदा कासयाचे संगती पंगती देवास घडे नित्यानित्य जोडे तेचे साच तुका म्हणे येथे लाभाची कोटी तुका म्हणे येथे लाभाची कोटी बहुवाब पोटी समर्थाचे संगती पंगती देवास घडे नित्यानित्य जोडे तेचे साच विठाला हला हला विठाला विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रैहि समागत्य तिष्ठा तमानंद कंदौ परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम अजम रूपिणी प्राण संजीवनंतम परमधाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तियं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं कलावद्य ज्योतिरार्थावतारं कलाकंकतेजोधिकामोदिवक्रं कलानिशबादापनोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं रणे कृष्णविभसु संवाद भूतोर्गीर्तार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वै कृतनिर्मिता येन च प्राकृतोक्त्या समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोह दीजियो श्री वृंदावन को लाली मेरी लाल की जित देखो तितला मैं लालन को देखन गई मैं भी हो गई लाल श्री गुरु चरण सरोज निज मनु मुकुर सुधारी बरनौ रघुबर बिमल जसो जोदाय कुफल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देवु मोई हरऊ कलेश विकार मस्त कहे पाया भरी मस्त कहे पाया भरी मस्त कहे पाया भरी मस्त कहे पाया भरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्त कहे पाया भरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा पाया भरी वार करी संताचा सेवेला
लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे संगती पंगती देवा सवे घडे नित्या नित्य जोडे तेचे साच प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग यच्च्याबद्दल जीवांचा उद्धार करण्याकरता आपला देह झिजवणारे वितराग संपन्न ब्रह्मस्वरूप जगाचे मायबाप दीनवत्सल दया सिंधू करुणावंत सर्वभूत हिते रतः संत श्रेष्ठ माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकोबाराय यांचा साधा सोपा बहुतेकांच्या परिचयाचा 4 चरणाचा 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा यासाठी 4 चरणाचा साध्या पद्धतीचा आणि बहुतेक टाळकऱ्यांच्या पाठातला कानपाठातला 2 चरण तरी आहे की नाही कानपाठातला असा सुंदर असा अभंग या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय स्वानुभव प्रतिपादन करतात. विठ्ठल विठ्ठल सेवेला आरंभ करण्या अगोदर 1 मिनिटाचा परिहार. श्री समर्थ धोंडुतात्या श्री सद्गुरू शेवालाल महाराज जगदंबा भवानी माता यांच्या कृपा आशीर्वादाने आणि पंचक्रोशीतील सर्व भाविकांच्या सहकार्याने डोंगर शिळकी तांडा गाव आणि परिसरातील सर्व भाविकाच्या भावनेतून श्रमिकांच्या श्रमातून ज्ञानामृताने ओथंबलेल्या भक्तिमय वातावरणामध्ये आपण गेली 3 दिवस झालं महाराज हे ज्ञानामृत आपण सर्वजण रसपान करत आहोत. आज सप्त्यातला चतुर्थ नाम 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे. आज महाराष्ट्रातील ख्यातनाम सर्व भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये विशेषतः ज्यांनी सुंदर अशी भजनाची सुरुवात केली आणि पहिली चाल गायली माझ्यावर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व या परिसरामध्ये पहिल्यांदा आम्ही ज्यावेळेस लहान होतो ज्यावेळेस आम्ही उदगीरला संगीत क्लासेस शिकत असताना ते लहानपणापासून आम्हाला ओळखीतात गुरुजी ते म्हणजे आमचे पांडुरंग गुरुजी. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. आणि ज्यांनी सुंदर अशी पाठीमागे चाल गायली श्री हरिभक्तपरायण बळवंत महाराज बळवंत महाराज श्री हरिभक्तपरायण भानदास महाराज महादेव महाराज आहेत आमचे मारुती महाराज आहेत. आणि पकवाजावरती श्री हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज लातूरकर. आणि कीर्तनासाठी उपस्थित हरिभक्तपरायण भागवताचार्य कुमारी ज्ञानेश्वरी दिदी या ठिकाणी पहिलं कीर्तन त्यांचं झालेलं आहे. ते सुद्धा या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहेत. परिसरातील सर्व भाविक भक्त मंडळी आलेली आहे. तोंडचीर उदगीरवरून महाराज काही भक्तगण मंडळी आलेले आहेत आणि सर्वांच्या एकदा नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेला मना खालचे पूर्णविराम. आता परिसरातील विनेकरी बाबा आहेत सगळे टाळकरी मंडळी आहेत सुंदर. आणि हे वर्षभर आपल्याला कीर्तन घरी बसल्या ऐकायला मिळणार आहे. ते म्हणजे आमचं महाराष्ट्रामध्ये कमी वेळात मोठं चॅनल झालेलं आहे. ते म्हणजे आमचे अमरदादाचं चॅनल अमर मराठी कीर्तन सोहळा. वा या चॅनल आपण सबस्क्राईबर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि हां पुढचं तुम्हाला माहिती आहे सबस्क्राईबर करा आहे का नाही. मला ते वाढलं पाहिजे त्यांना TRP वाढला पाहिजे. सुंदर असं नियोजन आहे. वा आता बघा बरं 1 एकर असावं पण जेवढं पेरलं तेवढं उगवावं आहे का नाही. महाराज 10 एकर आहे ना उगं डामकाच्या डामकं कुठं वळीनं जमत असते का नाही महाराज. 1 एकर असावं पण जेवढं पेरलंय तेवढं तासोट्या उठावं आहे का नाही. तसे थोडेच माणसं असावं पण कमी असावं पण जवळ असा. तिकडं झोपी गेले ते बी कळणार चाले मला काय दिसणार चाले तिकडचं काय दिसणार चाले. आता पलीकडचं आता इकडचे दिसायचं नाही एवढे व्यवस्थित राहा. आता 11 वाजे कोणी जाग्याचं उठायचं. म्हणजे 2-3 सूचना असतात कीर्तनामध्ये. कीर्तनातून अजिबात कोणी आता उठायचं नाही. एकमेकाच्या कानामध्ये कुचकुच बोलायचं नाही. कितीही सोयाबीनचा भाव उतरला तरी टेन्शन घ्यायचं नाही. आणि मी 2 तास तुम्हाला कितीही टाळ्या वाजून भजन करा म्हटलं तरी अजिबात भजन करायचं नाही. लागला मेळा आता. पैसे तू घेतून रान बटन देतो का मला.
आता ऐका, खेळीमिळी गदारुडी आनंदे, आपण सगळेजण महाराज एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ जमविला. महाराज मला एवढं सुंदर वाटलं, कारण का मी सकाळी पूर्ण जवळ होतो, सकाळचं कीर्तन तिथं होतं. बालाजी महाराजांनी मला फोन केला, महाराज एवढा लांबवरचा प्रवास मी करून आलोय, पण इथं आल्यानंतर मला वाटलं होतं तुका म्हणे देवान घरचे घरी जेवा, असं असेल. आता महाराज अहो साध्या साध्या काही गावामध्ये चांगला परमार्थ बंद पडलाय. गुरुजी आपण बघतोय चांगले मोठे गाव आहेत, तिथं सप्ताह चांगला होत नाही. 8 दिवसावर सप्ताह आला की मग पाटाला चेव यायलाय, सप्ताह आपल्या गावात आलाय, नियोजन करा. महाराज ज्यावेळेस बालाजी महाराजांनी मला फोन केला, मला वाटतं 4 महिन्याखाली तारीख घेतली त्यांनी महाराज, आणि मला पहिल्यांदा सांगितले महाराज डोंगर शेळकी गाव आहे, पण तिथं गावात कीर्तन आहे बरं, तंड्यावर कीर्तन आहे. मी म्हणलं असं कसं? ते म्हणले महाराज तुम्ही येऊन तर बघा आमचा सप्ताह. 15 वर्ष आहे. मला वाटलं महाराज कुठेतरी 2 अशा झिरमाळ्या लावल्या असतील, असा घरगुती असा कार्यक्रम असेल वाटलं, पण महाराज एवढं विराट स्वरूप पाहिलं, खरंच एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे. काय गोड निवेदन आहे महाराज, सिनबाग हलका झाला. आणि मग त्यांनी एवढं वर्णन सांगलं सप्त्याचं. महाराज हे गायक राहतात, हे वादक राहतात, एवढी मंडळी राहतात, सगळे खासदार आमदार सगळे येतात, असं म्हटल्यानंतर महाराज मला बरं वाटलं. पहिल्यांदा महाराज त्यांनी तारीख मागितली, त्यावेळेस त्यांनी मला विचारलं महाराज तुमचा सप्त्यामध्ये 7 दिवसातला कोणता दिवस घालायचा? मी म्हटलं 10 आणि 13 सोडून कोणताही घाला, मी आता याला तयार आहे. आणि बालाजी महाराजांनी महाराज सुंदर असं निवेदन आपल्या सर्वांच्या सहकार्याने केलेलं आहे. आपण 1 तास आपण चिंतन करणार आहोत. माझ्याकडे 1 तास शिल्लक राहिला, 1 तास उरला शंकररायासी, 1 तास उरलाय. आता 1 तासामध्ये सुंदर असं कीर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहेत. एकदा टाळ्या वाजवून सर्वांनी भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका गोड निवेदन आहे दादा. जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून महाराज सुखाचा व्यवहार केला असं सांगतात. म्हणजे स्वानुभव जे प्राप्त झाला ते स्वानुभव या जगतापुढे ठेवतात. तुकोबारा ज्या अर्थी सुखाचा व्यवहार केला असं म्हणतात, त्या अर्थी दुःखाचा व्यवहार हा असणेच आहे. ज्या अर्थी तुकोबाराने सुखाचा व्यवहार केला त्या अर्थी तुकोबाराने सुद्धा दुःखाचा व्यवहार केलेलाच आहे. आणि व्यवहारामध्ये माणसाला इथं कलियुगातल्या माणसाला त्यातल्या त्यात इथं आत्ता सध्या माणसाला जास्त व्यवहार सांगण्याची गरज नाही. महाराज माणसाला प्रत्येकालाच व्यवहार कळतो, कारण का प्रत्येक मनुष्य हा स्वार्थी आहे. प्रत्येकाला नफा तोटा कळतच असतो. लहान लेकरू असलं तरी त्याला पैशाची हवा आहे. प्रत्येकाला नफा कळतो, पण व्यवहार असा सांगतो, शास्त्र असा नियम सांगतं, कोणताही व्यवहार करत असताना व्यवहारामध्ये जेवढा आपण महाराज गुंतवणूक केलेली आहे त्याच्या दुप्पट पुढच्या वर्षी झाले पाहिजे इन्कम, असा शास्त्र आहे. बरोबर ना? आता माय सिस्टीम कुठली आहे? इथलीच आहे का? वा धन्यवाद दादा. तुमचं नाव काय? ज्ञानेश्वर दादा. वा माऊली मंडप तुमचाच आहे का? बरं. या मंडपाला सिस्टीमला तुम्ही 10 लाख रुपये गुंतवले समजा. या वर्षी 10 लाख रुपये गुंतवल्यानंतर पुढच्या वर्षी किती झाले पाहिजे? 20. मी तुम्हाला मागणार नाही, मोकळं बोला, मोकळं. मी मागणार नाही, अजिबात नाही. हां 20 लाख झाले पाहिजे. हां असं मोठ्यानं बोला. काय ना भिव वाटाले का? नाही भिवू नका. 20 लाख रुपये झाले पाहिजे. नाही जर 20 लाख रुपये झाले तर मुंडे सर किती झाले पाहिजे? नाही 10 लाख रुपये गुंतवले, 10 लाख रुपये ते 20 लाख रुपये झाले पाहिजे असं शास्त्र आहे. आणि 20 लाख रुपये जर नाही झाले तर 12 तर हो 15 झाले. हा बोला कडे बोला. तुम्ही बोल्याशिवाय मला कीर्तन येईना. 15 झाले पाहिजे. आणि 15 जर नाही झाले तर टेन्शनच नको, तुला काय सांगायचं सांग म्हणा, ताणच नको आहे का नाही मारा. आता बोला की काय बोलायचं तिकडे. बाबा कटाळू गेला व्यवहार. बाबा कदरून गेला. आता ऐका 20 जर नाही झाले तर 15 झालेच पाहिजे. आणि 15 नाही झाले तर 12.5 झालेच पाहिजे. 12.5 नाही झाले तर क्या बात है. आता व्यावहारिक माणसं आहे ते. मुद्दलामध्ये घाटा होऊ नये. नफा नाही झाला तरी चालतो, पण घाटा होऊ नये. मुद्दलामध्ये पडे तोटा, ऐसा खोटा उदिम, ऐसा खोटा उदिम, ऐसा खोटा उदिम, ऐसा खोटा उदिम, ऐसा खोटा उदिम,
मुदलामध्ये जर तोटा होत असेल तर तुकोबरा म्हणजे असला खोटारडा लटका असला मुद्दल सुद्धा गमावून बसण्याचा व्यवहार करून काय फायदा आहे महाराज? असाच आहे व्यवहार. मुदलामध्ये तोटा पडणं म्हणजे हा संसारूपी सागरातला व्यवहार हा मुदलामध्ये तोटाच देणार आहे. याच्याकरता एक वर्ग सांगतो बघा. आता आहे का, काही व्यवहार करत असताना सुखाचे व्यवहार वाटतात, पण परिणाम बेनिफिट त्याचा लाभ मात्र दुःख मिळत असतो. दुसरा व्यवहार असा आहे, व्यवहार दुःखाचा आहे पण लाभ मात्र सुखाचा आहे. पहिला व्यवहार कसा आहे? पहिला व्यवहार सुखाचा आहे, लाभ मात्र दुःखाचा आहे. दुसरा व्यवहार दुःखाचा आहे पण लाभ मात्र सुखाचा आहे. तिसरा टप्पा असा आहे, व्यवहारही दुःखाचा आहे आणि लाभही दुःखाचा आहे. आणि चौथा टप्पा असा आहे, व्यवहारही सुखाचा आहे आणि लाभही सुखाचा आहे. विठ्ठल आता आहे का, एक एक मुद्दा क्लिअर करतो. पहिला मुद्दा माझ्या पुढे मी तुमच्या पुढे मी असा ठेवलाय मी की व्यवहार सुखाचा आहे पण परिणाम दुःखाचा आहे. व्यवहार कोणता सुखाचा आहे, परिणाम याचा दुःखाचा आहे, असा कोणता व्यवहार आहे? ए बरोबर बोल नका रे. ए मनपाच्या पाठीमागचे बोल नका. घरचे ताप देत म्हणून इथं आलो. इथं तेच काय आणखी बोल नका. विठ्ठल व्यवहार सुखाचा परिणाम दुःखाचा, हे लक्षात ठेवा बरं. कीर्तन लक्षपूर्वक आहे का? व्यवहार सुखाचा आहे पण परिणाम मात्र दुःखाचा आहे. हा व्यवहार सुखाचा करणं म्हणजे विषयाचा व्यवहार. गुरुजी, विषयाचा व्यवहार करत असताना माणसाला सुख मिळतं पण परिणाम दुःख मिळतं. कारण का, विषय सेवन करण्यासाठी मनुष्य कोणत्या स्तरावरून कोणत्या स्तराला येईल याची गॅरंटी नाही. विषय सुख प्राप्त करण्यासाठी मनुष्य भागवतामध्ये फार मोठी कथा लिहिली आहे. माझ्याकडे तेवढा वेळ नाही पण आता सगळं तुम्हाला सहज सांगून जातो. दीदी पुढे बसलेली आहे, सगळं माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, सगळ्याला माहिती आहे. पाराशर ऋषी 60,000 वर्ष तप केलं होतं. किती? 60,000 वर्ष. आता खाली बसले माणसं म्हणतील, महाराज तुम्हाला काय वेळ लागले काय? माणसाला आयुष्य जाईल 100 आणि 60,000 वर्ष कसे तपस्या केली असेल? कारण का, सत्ययुगात माणसाचं आयुष्य होतं 1 लाख. सत्ययुगामध्ये माणसाचं आयुष्य किती? 1 लाख. युग संपलं, आयुष्य 1 शून्यानं कमी झालं. मग महाराज सुरू झालं त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये देवाने 1 शून्य कट केला. 1 लाखातला 1 शून्य गेला, राहिले किती? 10,000 राहिले. 10,000. त्रेतायुगामध्ये 10,000. त्रेतायुग समाप्त झाला, द्वापारयुग सुरू झाला आणि द्वापारयुगामध्ये पुन्हा एकदा देवानं 1 शून्य कट केला. मग द्वापारयुगामध्ये माणसाचं आयुष्य किती झालं बे? 1,000. द्वापारयुग समाप्त झालं आणि माणसाचं आयुष्य कमी झालं. कलियुग सुरुवात झाला म्हणून माणसाचं आयुष्य किती झालं? आताची अवधी जय हो. थोडी आसे, आताची अवधी तयवेळी होती आयुष्याची वृद्धी, तयवेळी होती आयुष्याची वृद्धी. आताची अवधी थोडी आसे, आताची अवधी थोडी आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी आहे रा. आता थोडं आयुष्य आहे, 100 वर्ष आहे. त्या काळात माणसाचं आयुष्य जास्त होतं म्हणून राक्षस सुद्धा मोठ्या मोठ्या नावाचे होते बरं. त्रेतायुगामध्ये राक्षस फार मोठ्या नावाचा होता. सत्ययुगामध्ये राक्षस हिरण्यकशिपू, त्याचं नाव आहे फार मोठं आहे. सत्ययुगातला राक्षस त्याचं नाव काय बालाजी महाराज? हिरण्यकशिपू.
सत्ययुग समाप्त झालं आणि त्रेतायुग समाप्त झालं त्यावेळेस राक्षस सुद्धा लहान झाला. त्याचं नाव आहे त्रेतायुगामध्ये राक्षस रावण. एका हिरण्यकशिपू 4 अक्षराचा सत्ययुगात, त्रेतायुगामध्ये 3 अक्षराचा रावण, द्वापार युगामध्ये पुन्हा राक्षस लहान झाला त्याचं नाव आहे कंस, आणि कलियुगात सुद्धा त्याच्यापेक्षा लहान झालं त्याचं नाव आहे मी. सध्या कलियुगात सगळ्यात मोठा राक्षस कोणता आहे? मी म्हणा काही लागत नाही, पण तुकोबराय सांगतात मी हे ऐसे काय जाती अवघड किती पाहता. आता कलियुगात सगळ्यात मोठा राक्षस आहे मी. कोणता? मी. महाराज द्वापार युगामध्ये एकच राक्षस होता, त्रेतायुगामध्ये एकच राक्षस होता, पण महाराज आता घरोघर झाले महाराज. कलियुग बैठा मार कुंडली जाऊ तो मैं कहा जाऊ, अब हर घर में रावण बैठा इतने राम कहाँ से लाओ. प्रत्येकाच्या ठिकाणी आज मी वास्तव्य करतोय, हे फार मोठा राक्षस आहे. चला, माझा विषय असा चालला होता. त्या काळामध्ये माणसाचे तेवढा आयुष्य होतं, म्हणून माणसं तेवढे तपस्या करत होते. पाराशर ऋषी 60,000 वर्ष तपाचं बळ होतं, पण महाराज मत्स्यगंधेसाठी सत्यवतीसाठी 60,000 वर्ष गेलं निघून. कशासाठी? विशेष सुख घेण्यासाठी. पण महाराज विशेष सुख घेण्यासाठी, व्यवहार करण्यासाठी माणसाला विशेष सुख घेत असताना गोड वाटतं, पण परिणाम, बेनिफिट, लाभ काय? पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड, पुढे विषयात चूक येते वाट गोड, पुढे अवघड विषयात चूक, पुढे अवघड विषयाचे सुख येथे वाट गोड, पुढे अवघड यमदंड. विशेष सुख येत असताना, व्यवहार करत असताना सुखाचा वाटतो, पण परिणाम मारिती तोडीती झोडीती निष्ठूर यमाचे किंकर बहुस. व्यवहार कसा झाला हो? सुखाचा झाला, पण लाभ मात्र काय झाला? दुःखाचा. चला, दुसरा टप्पा आहे. व्यवहार दुःखाचा आहे, पण लाभ मात्र सुखाचा आहे. याच्यामध्ये योग याग क्रिया येते. योगाचा व्यवहार, योग साधण्यासाठी माणसाला किती कष्ट घ्यावे लागतात. अष्टांग योग मी सांगत बसत नाही, माझ्याकडे वेळ नाही. मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, रामदेव बाबाचे योग सोडून बरं, रामदेव बाबाचे योग आपल्याला तेवढे करणं होतात का? नाही महाराज ते रामदेव बाबाचे योग आपण रोग मुक्तीसाठी करतो, पण समाधी अवस्था, तुरी अवस्था प्राप्त करण्यासाठी अष्टांग योग साध्य करावा लागतो. पण योगाचा व्यवहार करत असताना एवढं दुःख आहे, जे योगाच्या वाटा, जे निघालेगा सुभटा तया दुःखाचाची वाटा भागा आला, पाहे पा लोहाचे चेने, जे बोचरीला पडती काने ते पोट भरणे की प्राणी शुद्धी होय. महाराज तिथं हिमालयात जाऊन तपानुष्ठान करावं लागतं, तर ते सुख मिळतं. पण व्यवहार करत असताना, योग साधना करत असताना फार दुःख आहे. पण गुरुजी, एकदा का समाधी लागली ना, तुरी अवस्था प्राप्त झाली, चौथ्याचे ठाई काहीच करणे नाही, मग मात्र आनंद आहे. व्यवहार दुःखाचा आहे, पण परिणाम सुखाचा आहे. पण तिसरा व्यवहार टप्पा असा आहे, व्यवहारही दुःखाचा आहे आणि परिणामही दुःखाचा आहे. व्यवहार करत असताना सुद्धा दुःखच आहे, पण परिणाम सुद्धा दुःखच आहे. हा कोणता व्यवहार आहे? संसाराचा व्यवहार. संसारातला व्यवहार सुरुवातीला आहे दुःखच आणि शेवटीही दुःखच. बोला काका, मला बोलत चला तुम्ही. माणसं संसार करतात कशासाठी हो? सुखासाठी, बरोबर ना? लग्न करणं कशासाठी? बोला सुखासाठी. पोराला ड्युटी नोकरी लावणं कशासाठी? सुखासाठी. याची टोपी त्याला घालणं कशासाठी? सुखासाठीच. पहाटे 3 वाजता उठून दुसऱ्याच्या दारावर, दुसऱ्याच्या धुऱ्याला बैल चारणं कशासाठी? बाबा कडला वाला. आता ऐका महाराज, व्यवहार करण्यासाठी दुःखच आहे,
आणि परिणाम सुद्धा दुःखच आहे. माणसाला व्यवहार करत असताना, संसाराचा व्यवहार करत असताना बरं वाटतं, सुख मिळेल असं वाटतं, पण मिळत नाही, बरोबर ना. पण सुख मिळण्यासाठी व्यवहार आहे, पण पदरात काय मिळतं? दुःख. दुःखाच मिळतं, काहीच मिळत नाही. महाराज, माणसं लग्न करतात सुखासाठी. ते दुसऱ्याचं घोडं बघितलं, दुसऱ्याच्या घोड्यावर ते नवरदेव बघितला, महाराज ते भाषण बांधलेलं बघितलं, ती हळद लावलेली बघितली, त्याचा सजावट बघितला, त्याच्या पुढं पाठीमागं 4-5 महाराज असे नाचणारे डीजे ते पाहिला ना. ज्याचं लग्न झालं नाही त्याला वाटते मला कधी कधी या घोड्यावर बसायला मिळेल, पण त्याला काय माहीत असते गुरुजी, एक दिवस घोड्यावर बसावं लागतंय, नंतर घोड्या लाता मार. त्याला कळाल त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळाल त्याला उद्या पहिली पंगत धरा, आहे का महाराज? आता आहे का? पण दुसऱ्याचं सुख बघून माणसं वाटचाल करतात. आहे का सुख? आहे का? अजिबात नाही. पण महाराज सुख कुठं आहे? सुख संसारात नाही, सुरुवातीलाही सुख नाही. ऊर्ध्व मूल मदशाख मश्वथम प्राहुरव्ययम छंदवसी यस्य पर्णानी यस्तं वेद सवेद्विद. जिकडं पाहिलं तिकडं दुःखच आहे. आता मला प्रमाण महाराज सगळ्याला पाठ आहे, पण मी प्रमाण कमी घेतो, कारण का वेळ कमी आहे महाराज. आता सगळेजण आता काकडा म्हणणारे आपण रोज म्हणतात संसारामध्ये काय आहे. सगळेजण म्हणतात गुरुजी सकाळी उठलाय संसारा धोका मुळा चौकाडी आहे अयंगाळा हे श्रांत ये ना एकवाटी आहे. असं वाटतं सगळ्या गावचं इंगळ ह्याच्याच पाठीमागं लागले. पण रोज म्हणतो, पण काकडा सुटला की कुठे जातो? घरी जातो. बायको करणं सुखासाठी, पण महाराज परिणाम लेकराला एवढं मोठं बनवायचंय सुखासाठी, पण परिणाम दुःखच पदरात मिळतो. कारण का हे संसारात व्यवहारही दुःखाचा आहे आणि परिणामही दुःखाचा आहे. पण चौथा टप्पा माझा असा आहे, व्यवहारही सुखाचा आहे आणि लाभही सुखाचा आहे. व्यवहार सुखाचा नेमकं व्यवहार सुखाचा म्हणजे काय? सुखाचा व्यवहार म्हणजे नामचिंतनाचा व्यवहार. नामचिंतनाचा व्यवहार म्हणजे सुखाचा व्यवहार आहे. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार, तुझ्या नामाचा व्यवहार, व्यवहार. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझे देवा तुझा मी देवा तुझा मी देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार. महाराज संत महात्म्याचा सगळा व्यवहार हा नामचिंतनाचा व्यवहार आहे. संत महात्म्याचा व्यवहार दुसरा नाहीच, नामचिंतनाशिवाय व्यवहार दुसरा केलाच नाही. श्री समर्थ धोंडुतात्यानं कोणता व्यवहार केला? नामचिंतनाचा व्यवहार केला. श्री संत सेवालाल महाराजांनी कोणता व्यवहार केला? नामचिंतनाचा. नामचिंतनाचा व्यवहार केल्यामुळंच आज गावगाव मंदिर आहेत. लोक त्यांच्या नावावर मारपट्टी देतात, त्यांच्या नावावर हजारो लोक जेवण करतात, कारण का त्यांनी सुखाचा व्यवहार केला. तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनात मी दुःखाचा व्यवहार करून पाहिला. हा संसार रूपी सागर हा व्यवहार मी पाहिला. प्रपंच रचना सर्वही भोगुनी त्या गेली. मी सगळा प्रपंचाचा व्यवहार पाहिलाय, पण माझ्या पदरात सुख मिळालं नाही. म्हणून मी मग सुखाचा व्यवहार सुरू केला आणि सुखाचा व्यवहार केल्यामुळं माझ्या जीवनात आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली, इष्ट परमानंद प्राप्त झाली आणि त्याच्यामुळं मलाही सुख मिळालं. महाराज सुखाचा व्यवहारही केला, बेनिफिट त्याचा लाभही सुख मिळाला. काय झालं? आनंद कोंदला मागे पुढे, आनंद कुंडला मागे पुढे, आनंद कुंडला मागे पुढे, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, सुखाचे व्यवहारी लाभ झाला, सुखाचे व्यवहारी लाभ झाला.
झाला सुखाचा व्यवहार झाला सुखाचा टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी या. टाळ्या वाजवायच्या असेल तर मोठ्यानं वाजवाकडे, मोठ्यानं वाजवा. बाबा बाबा तुम्ही बोलू नका आता, तुम्ही शांत बसा. पहिल्यांदा आलोय म्हणजे डाळ शिजू द्या. आता ऐका, टाळकऱ्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. महाराज काय सुंदर, महाराज काय सुंदर चाल म्हणली. महाराजांचं नाव काय? बळवंत महाराज. बळवंत महाराज. वा काय महाराज, बळ लावून चाल म्हणली त्यांनी. महाराज काय सुंदर चाल म्हणली महाराज. आणि मी विनोदानं सांगत असतो प्रत्येक कीर्तनात, भजण्यासाठी, गायकासाठी, टाळकऱ्यासाठी, मृदंगचार्यासाठी माणसानं टाळ्या वाजविल्या पाहिजे. कारण का एवढ्या थंडीमध्ये यांना घाम यायलाय महाराज, घाम यायलाय. बघा तुम्ही एवढी सुंदर चाल म्हणली, आपण माणसानं मस्त अशा टाळ्या वाजविल्या पाहिजे महाराज. आणि टाळ्या वाजण्याचा दुसरा काहीच फायदा नाही. टाळ्या वाजल्या की 2 चाली जास्त म्हणतात. टाळ्या वाजवल्या की 2 मुकडे जास्त वाजतात. दुसरं काही नाही. पैसे मागत नाही, दिल्यात नको म्हणत नाहीत, कोणी देतच नाही ना, त्याचा भाग निराळा आहे. पण महाराज टाळ्या वाजल्या पाहिजे. आणि तुमच्याकडून आम्ही टाळ्याचीच अपेक्षा करत असतो, दुसरं काय बालाजी महाराज. घरी टाळ्या वाजतात होय, घरी टाळ्या वाजतात आमच्या सगळ्या घरी. परातीच घरी टाळ्या नाही, इथं टाळ्या, घरी काहीच नाही. आता बघा ना, आता बालाजी महाराजांना फोन केला, महाराज लवकर या, लवकर या, लवकर या, साहेब येणार आहेत, लवकर या, सत्कार करायचा आहे. इथं आलेला महाराज उशीर झाला मला यायला, मला यायचं होतं सभेसाठी, पण मला उशीर झाला. बालाजी महाराजांना लगेच महाराज बसायला तकिया, खाला चिक्या, आता इथून घरी गेल्या गेल्या बुक्या. घरी काय आमचं, घरी अजिबात काही नाही. आता आमच्या पाठवून दादा झाले का नाही, एकदा नाही. होईल होईल होईल, दादाला आता काय माहीत नाही आमच्या. हे आता काय ना मारुती, मग हे काय नाही, पिपळाखालचे मुजे आहेत खुर्ची, काय नाही, याला माहीत नाही. आता काय नाही महाराज, किती पकवाज ना, किती चांगला पकवाज जाऊ द्या, आणि घरी जाऊ द्या ना, बायकोला म्हणू द्या असा पकवाज वाजवला ना, लोकांना अशा कडकड कडकड टाळ्या वाजवल्या. बायको म्हणत असते बस गुरानं किती शान आहेस मला माहिती आहे, फारच मनुष्य होतो. आता आमच्या बळवंत दादाने किती चांगलं गायन करू द्या, घरी जाऊन आमच्या वहिनीला म्हणावं असे चाल म्हणी ना तंड्यावर रात्री, लोकांना अशा कडकड 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 टाळ्या वाजवल्या. आमची वहिनी म्हणते बस गुरानं तू कोण्या चालीचा आहेस मलाच माहित आहे. वा, तिथं नसते महाराज, अजिबात तिथं काही नाही. याच्याकरता घरी टाळ्या वाजत नाहीत म्हणून टाळ्या वाजवा म्हणलं, दुसरं काय. मुंडे गुरुजी काय, हा प्रेमाने वाजलं पाहिजे. तुम्ही का नाराज आहेत का माझ्यावर, का मी बोलल्याचा राग आला तुम्हाला, राग आला कोणाला, आणि आला तरी काय करणार आहेत, काय करणार तुम्ही. आता आहे का खेळीमेळी वातावरण, चला लक्षात घ्या. तुकोबर आहे पहिल्या चरणात सांगतात, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. काय लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. आमच्या जीवनात मला आनंद प्राप्त झाला. दादा आवाज द्या, आनंद प्राप्त झाला. नेमका आनंद काय प्राप्त झाला, याचं दुसरं विशेषण असं आहे, आनंद म्हणजे सुख, सुख म्हणजे उत्साह. उत्साह आमच्या जीवनामध्ये महाराज आम्हाला दुःख कधी पाहायला मिळालं नाही. आमच्या मागं पुढं आनंद राहायला लागला. आणि याचा दुसरा गुरुजी अर्थ आहे, भाऊपाठामध्ये सांगायचे, आनंद हे परमानंद हे देवाचं नाव आहे.
म्हणजे आनंद म्हणजे परमानंद देव जगाचा आमच्या पाठीमागं पुढं राहायला लागला, हे त्याचा अर्थ आहे. आणि सुख आमच्या मागं पुढं राहायला लागलं. एवढं सुख राहतं, एवढं सुख राहतं, आमच्या स्वप्नात सुद्धा दुःख येत नाही. दुःख ते नये स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी, त्याचे ते वर्म आम्हा पासे, सुखे राहिलासी प्रेमाची. महाराज जिथं जिथं नामचिंतन आहे, जिथं जिथं देवाचे पोवाडे आहेत, तिथं अजिबात दुःख पाहायला मिळत नाही. सुखद सुख तिथं मिळतं. महाराज तुमच्या जीवनात एवढं सुख काय प्राप्त झालं? तुकोबरा म्हणतात माझ्या जीवनात ते सुख झालं प्राप्त. काय केलं? मी आयुष्यभर भजन केलं. आणि आयुष्यभर भजन केलं, याचा लाभ काय झाला नेमका? त्यावेळेस तुकोबरा म्हणले अरे भजनाचा लाभ काय झाला ते सांगतो दुसऱ्या चरणात. संगती काय सुंदर भजन चालू आहे महाराज. तिलाच एकटीला आवड वाटते महाराज. एवढे सुंदर काय षडजामध्ये सुंदर गुरुजींनी प्रमाण म्हटलं महाराज. अभंगाच्या द्वितीय चरणात तुकोबराय सांगतात संगती पंगती देवा सभे घडे नित्यानित्य जोडे तेची साच. आम्हाला देवाबरोबर राहता आलं, आम्हाला देवाबरोबर सहवास करता आला, यात नवल नाही. देवाबरोबर आम्हाला पंगतीचा लाभ मिळाला. देवाची संगत गोपाळाने केली, गोपाळ काला मिळाला. महाराज एवढी संगती महत्वाची आहे, म्हणून जीवनामध्ये संगती कोणाची करावी याला जास्त किंमत आहे. लक्ष देऊन ऐका. एकदा तुकोबराय भजन करत करत भंडाऱ्या डोंगरावर गेले, देव तिथे गेला. आणि एकदा तुकोबराय देवाला म्हणता, देवा किती दिवस मी तुझ्या भजनासाठी वेळ घालू, किती दिवस तुझ्यासाठी मंदिरात येऊ, किती दिवस काकडा करू, किती दिवस वाऱ्या करू. मग तुकोबराय काय म्हणणं आहे तुमचं? तुकोबराय म्हणता, देवा तुझ्यासाठी आम्ही मंदिरात यावं, तू कधीतरी आमच्यासाठी मंदिर सोडून आमच्या घरी यावं, ही आमची भक्ताची इच्छा असते. भागवतामध्ये विदुर काकाचं चरित्र किती सुंदर आहे. राज्य गादी गेली, सगळं इस्टेट सगळं गेलं महाराज, पण झोपडीमध्ये असताना सुद्धा हस्तिनापूरला भगवंत आलेत हे पत्ता लागला. त्यावेळेस महाराज वाटलं का नाही, वाटलं का नाही, सुलभा काकीला वाटलं का नाही देव माझ्या घराकडे यावा. भक्ताला वाटतं देव आपल्या घरी यावा आणि आपल्याला जावा यावा वाटते. आपल्यात त्याच्यात फरक आहे महाराज. देव कोणाला घराकडे यावा असं वाटत नाही. पण एक सांगू का मंडळी, तुम्ही किती वर्ष आपण भजन करा, किती वर्ष कीर्तन करा, किती वर्ष गायन करा, किती वर्ष वाऱ्या करा, यात नवल नाही, कधीतरी त्या मंदिरातला देव घरी आणता आला पाहिजे.
तर तुमच्या भक्तीची पराकाष्ठा आहे, तर ती भक्ती सफल आहे. काय उपयोग आहे महाराज? उपयोग काय सांगा ना? एवढं भजन करून काय उपयोगाचं आहे? कधीतरी मंदिरातला देव घरी आला पाहिजे. आता ऐका महाराज, संत जनाबाईचं चरित्र तुम्ही माता भगिनी जनाबाई माहिती आहे का तुम्हाला? अय डोंगर शेळकी, जनाबाई माहिती आहे का? जनाबाई इथली नाही, गंगाखेडची जनाबाई. 5 वर्षाची जनाबाई पंढरपूरला एकदा गेली आणि एकदाच पांडुरंगाचं रूप निहाळलं, एकदाच पांडुरंगाला पाहिलं. हो, पौर्णिमेचा काला झाला आणि सगळे लोक वापस निघाले. त्यावेळेस जनाईनं महाराज आपल्या वडिलांना सांगितलं, पिताजी मला आता गंगाखेडला यायचं नाही, मला रोज फक्त देवालाच बघायचंय. जनाईचा अट्टास बघून, निश्चय बघून जनाबाईच्या वडिलांनी जनाईचा हात नामदेवाच्या हातात दिला. जीवनाचं सोनं झालं. महाराज, आपला हात कोणाच्या हातात द्यायचंय हे आपल्याला कळालं पाहिजे. महाराज, जनाईचा हात नामदेवाच्या हातात दिला, पण नामदेवाच्या घरी जनाई राहायला लागली. पण दुसऱ्याच्या घरी राहायचं कसं हे माता भगिनीला विचारा. सासरवास किती असतो महाराज? दुसऱ्याच्या घरी राहणं सोपं आहे? माता भगिनी, दुसऱ्याच्या घरी राहणं सोपं आहे का सांगा? अहो, आपल्या मनावर झोपता येतं, आपल्या मनावर उठता येतं, त्याला सासर म्हणतात. तरी माना हलवल्यात ह्या. सासर घरी सगळ्याला जीव वाढावं लागतं, सगळ्याचे ताटं उचलावं लागतात, सगळ्याला बिछाने टाकून द्यावे लागतात, सगळ्या बाहेरच्या लाईटी बंद कराव्या लागतात, सकाळचं पाणी गरम करण्यासाठी हिटरमध्ये पाणी टाकावं लागतं, गेट बंद करावा लागतो, म्हैस गाय असेल त्याला वैरण काढी करावी लागते, म्हातारा असेल तर म्हाताऱ्याच्या गोळ्या द्याव्या लागतात. महाराज, पुन्हा तांब्या त्याच्या उशाला ठेवावा लागतो. सासू असेल, सासूचे पाय दाबावे लागतात, तिच्याजवळ तिच्या डोसक्याची गोळी, तिला सगळं व्यवस्थित करावं लागतं. पुन्हा सगळ्याच्या नंतर 11 वाजता झोपावं लागतं आणि सकाळी 5 समजायचे. सकाळी लवकर उठावं लागतं, उशिरा उठता येत नाही. एवढं सासर असतं. तसंच आहे जनाबाईचं. जनाबाई 3 वाजता उठायची, जात्यावर बसायची आणि दळण दळायची. दळण झालं की जनाबाईला वाटायचं आता मला मंदिरात जाता येईल. पुन्हा गुन्ह्यानं आवाज द्यायचा, जने मंदिरात जाऊ नको, स्वयंपाक कर. स्वयंपाक झाला की भांडे झाले की धुणं झालं की लगेच संध्याकाळचा स्वयंपाक करण्यासाठी गौऱ्या वेचायला गोपाळपूरला. संध्याकाळ व्हायची, संध्याकाळ झाला की जनाईला वाटायचं आता मला हरिपाठाला जाता येईल. पुन्हा राजाईनं आवाज द्यायचा, जने संध्याकाळचा स्वयंपाक कर. स्वयंपाक झाला की भांडे झाले की धुणं. नंतर जनाईला मंदिरात जाता आलं नाही. पण मंडळी, जनाबाईची भक्ती बघा किती श्रेष्ठ झाली. दळिता दळिता आवाज आहे ना गुरुजी तेवढा मोठा. दळिता कांडिता तुझ माझं दळिता कांडता हरिबोला भांडता, हरिबोला कांडता, उठता बैसता हरिबोला. सगळीकडे भजन जनाई करायची महाराज. आणि जात्यावर बसून जात्यावर सुद्धा देवासाठी गाणे गायची. जात्याच्या मुखी गाली ते मोत्याचे दाणे, जात्याच्या मुखी गाली ते मोत्याचे दाणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे.
कमी नाही. आणि एक दिवशी जनाई देवाला हाक मारायला लागली, ये ओ कानाई दळीन एकली, मी दळून दळून शिनले, लवकर येऊन मला हात धरू लाग. जगाचा मालक एकदाच पाहिला होता, अंतकरणातली हाक देवानं ऐकली. विठेवरचा देव जनाईसाठी महाराज घरी आला आणि जनाईसाठी दळू लागला. जनाईनं पुढं म्हणावं आणि देवानं पाठीमागं म्हणावं. जने मन पुढं अभंग, मी तुझ्या पाठीमागं म्हणतो. जनाईनं पुढं म्हणावं, पांडुरंग माझा पिता, रुखुमाई माझी माता. देवानं लगेच पाठीमागं म्हणावं, पांडुरंग माझा पिता, रुखुमाई माझी माता. देवानं लगेच तसं पाठीमागं म्हणलं की जनाईनं म्हणावं, हे देवा वेडा लागलं का तुला? काय झालं जने? पांडुरंग माझा पिता, रुक्मिणी माझी माता. रुक्मिणी तुझी कोण? म्हणला बायको. मग आता म्हणला ना, जने काय सांगावं, तुझा गोड आवाज माझ्या कानावर पडला रे पडला. मी काय बोलतो मी काय म्हणतो मला काही कळत नाही. एवढं सुंदर जनाईनं भजन केलं. मंडळी आता ऐका, एक दिवशी जनाई, दीपावलीची वेळ जवळ आली, जगाचा मालक म्हणतो, जने दिवाळी जवळ आली, प्रत्येक माय आपल्या लेकीला नाहू घालते, पण जने तुला दुसरं कोणी नाही ग. माझ्या जनीला नाही कोणी, नाहू घाली चक्रपाल, नाहू घाली चक्रपाल, नाहू घाली चक्रपाल. माझ्या जनीला नाही कोणी, नाहू घाली चक्रपाल, नाहू घाली चक्रपाल, नाहू घाली चक्रपाल. माझ्या जनीला नाही कोणी, नाहू घाली चक्र पाणी. तुळशीच्या वनी उकली तो वेणी. महाराज माझ्या जनीला नाही कोणी, नाहू घाली चक्र पाणी. महाराज 3 वाजता देवानं उठून पाणी गरम केलं. जने तुझ्यासाठी कोणी नाही माझ्याशिवाय. जनाई म्हणते, देवा कशासाठी मला कष्ट घेतो माझ्यासाठी? जने दिवाळी आली, प्रत्येक माय आपल्या प्रत्येक लेकीला आंघोळ घालते, नाहू घालते, तुला मी आज नाहू घालतो. महाराज असं गरम गरम पाणी केलं, उठणं लावलं, जनाईची पाठ घासली महाराज माझ्या देवानं. एवढंच नाही, गरम गरम पाणी टाकलं डोसक्यावर आणि महाराज गरम पाण्यामुळं डोक्यातल्या वा काही निघून जायला लागल्या. वा डोक्यात वा होतात का नाही माय? सुचिताताई, डोक्यात वा होतात का नाही? होतात महाराज. डोक्यात वा का होतात माहिती आहे का? का होतात माहिती आहे का? झोप कमी झाली की वा होतात. सध्या बायाच्या डोक्यात वाच नाहीत, कारण का बाया मस्त झोपी चालल्यात सकाळी 8 वाजे कोणा वाच नाहीत आता. वा रे वा. आता आहे का, त्या काळात झोप कमी असायची जनायची महाराज डोक्यात वायाची, पण महाराज गरम पाणी टाकलं की वा निघून जातात ना. माता भगिनी खरं आहे की? पण काय काय वाज असतात बघा, किती गरम पाणी टाकलं तरी निघत नाहीत. मग काय करावं लागतंय? फणी घ्यायची आणि विंचरायचं आहे का नाही? हां, ते बारीक बारीक चिटकून बसायचं, त्याला काय म्हणतात? लिक्का. लिक्का आहे का नाही महाराज? ते लिक्का इकडे लिकाच म्हणतात ना, त्या लिका आमच्याकडे लिकाच म्हणतात महाराज. दुनिया चंद्रावर गेली पण ऊ मारायची आणखी स्टाईल बदलली. माता भगिनी ऊ कशी काढतात? देवाने महाराज फणी घेतली, अशा केस विसरायला लागले आणि पुन्हा देव म्हणाले, वा वा काय जने तुझ्या डोसक्यात किती वा झाल्यात. जने तुझ्या वा कोणी मारणार नाही, मी मारतो. जगाच्या मालकानं जनेच्या डोसक्यात हात घातला. एवका असंच करतात का? असंच करायचं. हां, दिसला बघ, दिसला.
असं वा उचलायची 2 बोटात, आहे का नाही माय? असंच का? अशी उचलायची? नाही 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 नाही, आहे का नाही? तसं नाही तसं नाही तसं नाही, वा तशी नाही. आता काय काय हे डोसक्यातली वा काढायची महाराज. बघा आता पांडुरंग महाराज बघा जमते का? अशी डोसक्यातली वा काढायची महाराज, अशी ऊ काढायची, ऊ घ्यायची, हे बघा हे नक असं पुढं करायचं, हे नक इथं, ही ऊ घ्यायची इथं ठेवायची. पांडुरंग महाराज जमते का बघा? अशी हे बघा इथं नख घ्यायची, हे बघा इथं नकावर ऊ ठेवायची, ही ऊ इथं नख इथं घ्यायचं, इथं ऊ अशी घ्यायची. तुम्ही ढेकण मारला, ऊ नाही. त्याला बायकोच नाही, काय सवय माहीतच नाही महाराज त्याला, काय नाही महाराज. असे चुटू 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 अशा उवा मारायच्या महाराज, चुटू चुटू अशा उवा मारायच्या. जगाच्या मालकानं उवा मारल्या, जनाईला नाहू घातलं. एवढा सांगण्याचा मतीत अर्थ आहे. एकदाच मंदिरातला देव जनाईनं पाहिला, पुन्हा मंदिरात नाही गेली, मंदिरातला देव जनाईसाठी घरी आला. तुकोबारा म्हणता, देवा कधीतरी आमच्यासाठी ये ना तू घरी. आणि मग तुकोबाराची हाक ऐकली, तुकोबारासाठी देव घरी आला. देव जगाचा मालक दारात उभा, पाहिल्या तुकोबाराच्या महाराज दोन्ही डोळ्यात धारा लागल्या. तुकोबारा म्हणतात, पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, खूप मोडकी जर मोडकिया बाजावरी, वाकळाच्या शेजा, मोडकिया बाजावरी वाकळाच्या शेजा, काय करू उपचार, काय करू उपचार, खूप मोडकी जर्जर. दरदरीत पाण्या माझी रांधिल्या कन्या, दरदरीत पाण्या माझी रांधिल्या कन्या, काय करू उपचार, काय करू उपचार, खूप मोडकी जर्जर. मुख शुद्धी तुळसी दळ तुका म्हणे मी दुर्बळ, मुख शुद्धी तुळसी दळ तुका म्हणे मी दुर्बळ, काय करू उपचार, काय करू उपचार, खूप मोडकी जर्जर. जगाचा मालक घरी आला. देवा तुला बसायला शेषशाही भगवंत म्हणतात, शेषाचा पलंग आहे. ए देवा माझ्या घरी तुला बसायला काही मिळणार नाही. मोडक्या बाजावर फाटक्या वाकडवर बसवलं. जगाचा मालक तिथं बसला. गप्पा चप्पा झाल्या आणि गप्पा चप्पा करत 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 11:15 वाजले. आणि पुन्हा देव म्हणायला लागले, तुकोबार आहे घरी बोलवलंय, जेवायला काय आहे का नाही, जेवायला काय आहे का नाही, पुढे बाबा पुढे शिरा भात आहे का? वा शिरा भात आहे ना, खाल्ला का तुम्ही? जगाचा मालक म्हणतो, आहे का काही घरी? ज्याच्या घरी काय देवा घरी न मिळेची अन्न, मागे भाजी पान द्रौपदीशी. महाराज देवाच्या घरी काय मिळत नाही हो. आज तुकोबरा म्हणतो, देवा मला भूक लागली, काहीतरी वाढा ना. तुकोबऱ्यानं असं महाराज आवली मातेकडे पाहिल्या पाहिल्या आवली माता उठली. उठ स्वयंपाक कर सुद्धा म्हणले नाही तुकोबराय. आपल्या वयाला म्हणावं लागते चहा कर की, तरी एका आवाजात चहा मिळत नाही. मिळते वय, मिळते. तुम्ही घरला जा बरं, आता म्हणा बरं बायकोला चहा कर. करती वय, सकाळी बघूत म्हणती चहा देती वय. एका आवाजात बायको चहा देत नाही मला. बघा तुम्ही कोणाची बायको, आम्हाला मिळत नाही, तुमचं काय? रोज पाकिट नेऊन बाकीचं काय झळ घेऊन. बघा तुम्ही कीर्तन सभेला घरी जाऊन बायकोला म्हणायचं, काका वजनात म्हणायचं बायकोला चहा कर. बायकोचं मला चहा करीत नाही, तिला म्हणायचं भेटतो काय? मी महाराज ऐकलंय, ढिला पडायचं नाही पुरुष मंडळी, मी तुमच्या पाठी नाही, तुमच्या पाठीमाग आहे. आजी बात घाबरायचं नाही, बायकोला म्हणायचं चहा कर. बायकोचं मला चहा करीत नाही, पुरुष मंडळी तिला म्हणायचं चहा कर. ती म्हणता, ती म्हणील करणार नाही, तिला म्हणायचं बघ मी भेट नाही तुला, चहा कर. तिने जर मला करीत नाही, पुरुष मंडळी अजिबात घाबरायचं नाही, हातात काठी घ्यायची, शर्ट घालायचं, बूट घ्यायचा, पायात घालायचा, नीट हाटेला पिऊन याचा. आपल्यात पावर नाही तिला मारायचा. आहे का पावर आपल्यात?
हाय का महाराज? अहो लय अवघड आहे. बायका कोणाचं जमू देत नाहीत महाराज, कोणाचं. महादेवाला जमू देत नाही. आपलं काय घेऊन बसला तुम्ही? महादेवाला पार्वती माता म्हणली, महादेवा लक्ष्मी माता म्हणते. तुझ्या घरी काय आहे? खरंच आपल्या घरी काही नाही. महादेवाने सांगितलं, पार्वती माता तुला काय पाहिजे सांग. पार्वती माता सांगितलं, शंकरजी स्वामीजी मला आत्ता घर पाहिजे. शंकरजीच्या मनात नव्हतं घर बांधायचं, पण पार्वती मातेनं म्हणल्यामुळं घर बांधावं लागलं. आणि आपल्या शंकराच्या मनात नसते घराच्या बाहेर मायबाप काढायचं. पुढं पुढं तुम्ही बोला, मी बोलत नाही. लय अवघड असतं महाराज, तिच्या पुढं कोणाच चालत नाही. गुरुजी त्या दिवशी महाराज घरी बसलो होतो. महाराज बायको म्हणली, उडा भांडे धुवा. नवरी आला, ते माझं कीर्तन ऐकलं. मला शंकर महाराजचं कीर्तन ऐकलंय, मी तुला काय भेटतो काय? मला काय इज्जत आहे का नाही? मला पुरुषार्थ आहे का नाही? नावाचा पाटील उगत हाव का? उगत पीळ देतो का? मी भांडे धुणार नाही. बायको म्हणली, भांडे धुवा कुणानं? ते मला तुझंच ऐकाय का? मी तुझं काय नोकर आहे का? तुझं ऐकणार नाही. बरं झालं, 10 वर्ष झालं मी रोजच भांडे घासतो. आज तुझं ऐकणार नाही. तुझं ऐकाय का? मला काय ऐकणार शहाणपणा काही? आज तुझं ऐकणार नाही. बायको म्हणली, भांडे धुवा. भांडे धुणार नाही. तुझंच ऐकू का? तुझं म्हणण्यावर मी आज काहीच करणार नाही. मग नेमकं काय करणार आहे? पहिल्यांदा धुणं धुतो आणि मग भांडे घासतो. लोईच अवघड महाराज, पुढं काही जमत नाही हो. अहो एक दिवशी महाराज बायको म्हणली मालकाला, मालक मी उदगीरला जाते ब्युटी पार्लरला. मालक मला कस काय? काय नाही म्हणली, केस लय कुरुळे कुरुळे झालेत, केस सरळ करायचेत. मालक मला घरी कर की सरळ केस? ती म्हणली घरी होत नाहीत, ब्युटी पार्लरला जावं लागते. मालक म्हणला, माझं खानदान सरळ केलं, केसाचं काय? ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळलं त्याला आता उगा आराम करा तुम्ही. आता जाताना उठितो तुम्हाला. लक्ष देऊन ऐका. नुसत्याशी नजर फिरवल्या महाराज माझी आवली माता मध्ये गेली. पण माझी आवली माता मध्ये गेली, पण आता शांतचित्तानं ऐका. आवली माता मध्ये गेली स्वयंपाक करण्यासाठी, पण स्वयंपाक करण्यासाठी काही नव्हतं महाराज. मग मात्र आवली मातेच्या महाराज जिजामातेच्या डोळ्यात पाणी आलं. दोन्ही डोळ्यातून अश्रू गंगा व्हायला लागल्या. दोन्ही हात जोडीने विनंती केली, हे ब्रह्मांड नायका, काय माझ्यावर वेळ आली रे? ज्यावेळेस माझ्या घरी खायला भरपूर होतं त्यावेळेस तू आला नाही. दुष्काळी अटीला द्रव्य नेला मान, एक स्त्री अन्न अन्न करिता मेली. देवा, आमच्या मालकाची बायको एक अन्न करता मेली रे. त्यावेळेस खायला होतं त्यावेळेस तू आला नाही. आज आमचंच पोट आम्हाला भरण्याची पंचायत आहे. 2 दिवसापासून आम्ही भजन करतोय नुसतं पाणी पिऊन, पण आमच्याजवळ काही नाही. रडायला लागली महाराज. तुकोबाऱ्यामध्ये आले आणि तुकोबाऱ्या म्हणतात, आवले करणा लवकर स्वयंपाक. मग मात्र महाराज कासावी जीव झाला. आणि महाराज जिजामाता म्हणते, मालक कशाचा स्वयंपाक करायचा हो? आपल्या घरी काहीच नाही, तांदूळ नाही, ज्वारी नाही, काही नाही. तुकोबाऱ्या म्हणतात, आवले घरात देव आलाय, नाही म्हणायचं नाही, बघ काहीतरी गाडग्यामध्ये. आणि मग माझी आवली माता गेली महाराज, एका गाडग्यात हात घातला. जगाच्या मालकाला काय करता येत नाही गुरुजी. एका गाडग्यामध्ये 2 मुठी महाराज कन्या घेतल्या. घागरभर पाण्यामध्ये मुठभर कन्या टाकल्या. पाणी उकळलं न कन्या टाकल्या. कन्या गदगद गदगद पाण्यात शिजल्या. पळीमध्ये टाकली, पळीची त्या कन्याची गाठभेट झालीच नाही महाराज. वरट्याकच झाल्या सगळ्या. आणि मग मोठ्या आवाज दिला जिजामातेनं, बसा मालक जेवायला. जगाचा मालक तुकोबरा जेवायला बसले. केळीचे पानं टाकले आणि पाण्यामध्ये पातळ असलेल्या कन्या, ना फोडणीसाठी जिरे आहेत, ना तेल आहे, ना काही नाही, नुसत्या पाण्यामध्ये दरदरीत पाण्या माझी. पाण्यामधल्या कन्या महाराज ज्यावेळेस पात्रा वाढल्या त्यावेळेस पात्रावरच्या कन्या अशा पळायला लागल्या 12 वाटाने. त्यावेळेस जगाचा मालक म्हणतो, रोज मला 56 भोग खायला मिळतात, पंचपक्वान मला रोज मिळतात, पण आता जर या कन्या जर पळून गेल्या तर आयुष्यात मला जिजामातेच्या कन्या खायला मिळणार नाहीत. म्हणून जगाचा मालक चतुर्भुज झाला आणि एका हातानं कन्या खायला लागला. संगती पंगती देवा सवे घडे. देवाबरोबर जेवता आलं. विद्रू काकाच्या कन्या देवानं खाल्या महाराज. शबरी मातेचे बोरं खाले देवानं. गवळीयाचे ताक पिरे कोण पोरे चांगली सांगा. एवढं सगळं खातो महाराज. फक्त अंतकरणात आपल्या भाव पाहिजे. भाव ज्याचे गाठी
त्यासी लाभ उठा उठे, काही लागत नाही, काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाजी देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लागे फारसी वित्त, काही लागत नाही महाराज, काही लागत नाही हो. सद्गुरू नामदेव महाराजच्या हातानं देवानं पनीर खाला, संत नामदेव महाराजच्या हातानं देवानं नैवेद्य खातला, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. काय साधे साधे महाराज चमत्कार आहेत काय सांगा. हे आपल्याला महाराज नुसते चमत्कार जर सांगायचं झालं तर अंगावर शहारे येतात, एवढे मोठे चमत्कार आहेत. आणि आत्ता काही लोक म्हणतात देव नाही, असं बाजूला नेलं पाहिजे ना, असा फोक काढून हाणलं पाहिजे धरून. देव नाही वय रे, देव नाही. अरे आपल्यात पावर नाही देव येईल असा. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम, कौन कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, संत नामदेव की तरह हम खिलाते नहीं, कौन कहते हैं भगवान सोते नहीं, कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ जशोदा की तरह सुलाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. आपल्या अंतकरणात भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे, सगळं काम देव करतो. तेरी बिगड़ी तेरी बिगड़ी बनाएगा, तेरी बिगड़ी तेरी बिगड़ी बनाएगा, विश्वास जरूरी है, तेरा साथ निभाएगा, विश्वास जरूरी है. फक्त देवाला विश्वास लागतो. आपला देव का खात नाही, कारण का त्यांच्यासारखा आपण जीव घालत. मी विनोदान कथेमध्ये कधी कधी सांगत असतो महाराज, आपण देवाला माता भगिनी निवेद्य दाखवतो का चारतो? दाखवतो. अय माता भगिनी तंड्यावर निवेद दाखवतात का नाही? दाखवतात ना. वा, एकदा टाळ्या वाजवा. बहुत बढिया. आपल्या गावात संत शेवालाल महाराज आलेत. संत कोण्याही गावात येत नाही, ध्यान ठेवा. महाराज इथं संत महात्म्यातलेत. सकाळचा पहिल्यांदा पहिला घास आणि पहिली भाकर संत शेवालाल महाराजसाठी निवेद दाखवल्याशिवाय तुम्ही जेवण करायचं नाही. हे तुमच्यासाठी सगळ्यात मोठी पूजा. काहीच करायची दुसरी गरज नाही महाराज. काहीच करू नका दुसरं, काही करू नका दुसरं. साध्या साध्या गोष्टी आहेत. खरं सांगा माता भगिनी, आपण देवाला निवेद दाखवतो का चारतो? दाखवतो. दाखवतो. वा, चारत नाही. देवाला आपण निवेद का चारत नाही? आपल्याला दाखवतो म्हणून चारित नाही. साधं साधं उदाहरण आहे. कारण का देव दाखवल्यानंतर आपला निवेद्य कधी आई खात का खात नाही? आपलं अंतकरण तेवढं. बरं, भावनेनं देवाला निवेद असते बालाजी महाराज. पोळा असते काय? ते पोळा असते. हा, पोळ्याला माय खोटं बोलायचं नाही बरं. तुला शेजानीची शपथ आहे बघ, खोटं बोलशील तर बघ. खरं सांगा माय, पोळ्याच्या दिवशी तुम्ही पोळ्या करता का नाही? पोळ्या करता. घरच्या पोराला खायची पोळी, जावायला खायची, इवायला खायची, सासूला खायची, सुनाला खायची पोळी कशी असते खरं सांग माय. आणि देवाला दाखवायची पोळी कशी असते खरं सांग. देवाला दाखवायची पोळी नसती, निवद नाही हो. चिपटी कुठली की एवढी चिपटी महाराज. त्यातल्या त्यात एवढा एवढा भात रांगोळ काढल्यावानी, त्यातल्या त्यात एवढी एवढी कढी त्याच्यावर आहे ना. कढी अशी देवाला तर तूप मिळतच नाही, वासावरच मरतं देव. त्यातल्या त्यात पांडुरंगाची कुरड्या पापड्या असा
त्या कुरड्या पापड्या सुद्धा बाई सगळ्या टाकीत नाही. त्या कुरड्या पापड्याच्या टोपल्यात हात घालती, चुर्रा करून वरी. त्यातल्या त्यात बालाजी महाराज भजा असाव. बाई कोणतीच भजा देवाला सगळा देत नाही. त्या भज्याला उचलतीन, भज्याचं पोस्टमार्टम करते, फाडून भजा मग. आणि निवत दाखवायला हे का ठरलेलं गिरायक, हे का हे पुढचं बसलेलं ठरलेलं गिरायक. आता या लेकर आहेत म्हणा, या पोरी आहेत, काही पोर असतात असे निवत दाखवण्यासाठी. माय आवाज येते, बाळ्या तुझ्या बापाला जेवायचं र, निवत दाखवून ये. ते म्हणते जाय ना. माय म्हणते 5 रुपये घे र जाय. आणि ते अशा रुबाबात निघतो महाराज. गंगा जमुना सरस्वती नाकातून एकदाच. त्याच्या चडीला बटन नसतंय. एक हातानं महाराज नाक पुसतंय, एक हातानं चडीवर करते अशी. आणि असल्या वेशात जाते. आता पुरुष मंडळी तुम्हाला हसू आले. माता भगिनी कशा का असणार नैवेद्य दाखवतात. महाराज माता भगिनी सकाळी लवकर उठू द्या, 12 वाजू द्या, पण देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय कधी जेवण करत नाही. तर ना आपले माणसं आंघोळ करताना म्हणतात हर हर महादेव, वर जेवाय. काय महाराज माणसं देवपूजा करतात होय. माता भगिनी देवपूजा करतात. आता आमची ज्ञानेश्वरी दिदी लांब लांब कथा करते, मी कथा करतो महाराज. आता 5 तारखेला उदगीरमध्ये शिवकथा आहे बरं का. कोणाला सहज येणं झालं तर बघा, दुधिया हनुमंताच्या तिथं जवळ शिव महापुराण कथा आहे. 5 मार्च ते 11 मार्च दुपारी 1 ते 4 तिथं कथा आहे महाराज. पण आम्ही कथेला कुठे जातो महाराज. आता बघा तिथं सुचिताताई ते आल्यात महाराज, प्रदीप मिश्राच्या कथा ते ऐकतात. इथं आज कीर्तनासाठी आल्यात, तिथं सुद्धा कथेला येणार आहेत ते महाराज. त्यांचे सर्व तिथं सवंगडी आलेले आहेत, मैत्रिणी त्यांच्यासोबत आलेले आहेत. तोंडशीला 5 वर्ष झालं कथा आहे गुरुजी. पण मी सांगतोय काय महाराज, मी कुठेही कथेला जातो दिदी खरं सांग, आपल्या कथेला जास्त पुरुष मंडळी असतात का माता भगिनी? महिला मंडळ जास्त असतात. कुठेही पण जा. आणि जे काय परमार्थ गुरुजी टिकलाय ना आता, ते फक्त माता भगिनीमुळे टिकलाय, एवढं ध्यान ठेवा. त्यांच्यामुळं टिकलाय. व्रत वैकल्य कोण करते? उपवास तपास कोण करते? ते वट पौर्णिमेला उपवास कोण धरते? बालाजी महाराज. तुम्ही का मामी धरतात? ते धरतात आहे का नाही? दुपारपर्यंत उपवास ते धरतात महाराज. तिथं जाऊन वडाची पूजा करतात आणि वडाला म्हणतात वडापाव. म्हणजे हे वडा मला पाव, त्याचा म्हणजे गाड्यावरचा नाही बरं. हे वडा मला पाव. जसं तुला असं भरपूर आयुष्य आहे, जसं तुला भरपूर आयुष्य आहे, तसं माझ्या पतीचं आयुष्य सुद्धा वाढलं पाहिजे, ही तिची भावना असते महाराज. ही तिची भावना असते. म्हणून वटपौर्णिमा असते. आपल्या माणसानं कधीतरी आमच्या मालकीनेचं आयुष्य वाढा म्हणून येड्या बाबीला कधी फेऱ्या घातल्या? कधीच नाही महाराज. आमच्या माता भगिनी सगळा उपवास तपास करतात. मला त्यांची कीव येते महाराज. आणि बघा तुम्ही दिदी, कथेला येत असताना सुद्धा त्या कधीच रिकाम्यातून येत नाहीत. बघा तुम्ही भागवत कथा असू द्या बालाजी महाराज, तुमच्या सप्त्यामध्ये माता भगिनी तुम्हाला काहीतरी दिल्याशिवाय राहत नाहीत महाराज. आणि आत्ता बघा माता भगिनी रिकाम्यातून आल्या नाहीत. तुम्हाला बघायचे कीर्तन संपू द्या, एकही बाई बिना पैसे देता पाया पडित नाही, पडतच नाही. बघा तुम्ही लिहून घ्या. आता पुरुष मंडळी म्हणतील महाराज आम्ही काय पैसे आणले नाहीत काय? आता पुरुष मंडळी म्हणतील आम्ही पैसे देताल. आता काही माता भगिनी पैसे आणले, ते म्हणतील माता भगिनी आम्ही पैसे देणार आहेत महाराजाला. आता ज्यांनी पैसे आले नाही ते विचार करत असतील, माय पहिल्यांदाच आले पैसे मागाले आणि आम्ही पैसे आणले नाहीत. काकू अजिबात घाबरू नको, मी जवळचाच आहे, मी लांबचा नाही. पैसे नाहीत घाबरू नको, मी मनी घेतो. बालाजी महाराज एका कीर्तनात असंच म्हणलो, मनी घेतो. एक बाई आली, पाया पडी, गळ्यात हात घातली आणि अशी पोत तोडली आणि माझ्या हातावर काळे मणी ठेवले. पिवळा दे की हातात तरी बांधता येईल, काळ्याचं काय? विनोदाचा भाग सोडून द्या महाराज. माता भगिनी श्रद्धेनं महाराज देवपूजा करत असतात, आपल्या पुरुष मंडळी करत नाहीत. तुम्हाला त्यांचं हसू आलं, तुमचं सांगतो आपल्यावर किती भाव आहे देवाचा. खरं सांगा, तुम्ही शेवालाल महाराजाला नारळ फोडता का नाही? आमुषला पौर्णिमेला मारुतीला आहेत का? मारुतीला तुम्ही नारळ फोडता का नाही? फोडता का नाही? फोडता का नाही? फोडता. खरं सांगा काका, खरं सांगा, देवाला नारळ फोडलं आणि चांगलं नारळ निघालं, देवाला केवढं ठेवता? थोडं. हा कुटका. आणि बाकीचं
घरला येते धोत्रात घेऊन आणि घरी आलेला बायकोला म्हणते पात्रा वाळू घाल उद्या वरणा टाकाय होतंय. आणि ते जर नासकं निघालं तर मोठ्यानं म्हणतोय देवाला पावलं. अरे नासक्य तुझे नासके देव खातो का नारळ? महाराज आपला नैवेद्य खात नाही, आपले नारळ खात नाही आणि त्यांचे उष्ट बोरं खातो, त्यांच्या कन्या खातो. याचं कारण आहे थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. आणि आमच्या जीवनात तो व्यवहार सुखाचा केल्यामुळं संगती पंगती देवा सवे घडे नित्या नित्य जोडे त्याची साच समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाची तुका म्हणी येथे लाभाची कोटी बहुवाव पोटी समर्थाचे. एकदा का समर्थ आपलासा झाला मग आपल्याला कशाची कमतरता राहणार नाही. म्हणून समर्थ आपला करा, समर्थ धोंडुताते आपला करा, समर्थ शिवालाल महाराज आपलं करा, भवानी आपली करा, विठोबा आपलासा करा, महादेव कोणता जो देव तुम्हाला आवडतो तो देव तुम्ही आपलासा करा. आणि एकदा देव आपलासा झाला रे झाला मग हरी आला हाता नाही कैची मग कैची भय चिंता. म्हणून देव आपलासा केला पाहिजे. आणि देव आपलासा होण्यासाठी गुरुजी तोंड नीट पाहिजे. झालं कीर्तन माझं. सुखाचा व्यवहार सांगायचं मला थांबायचंय. लक्षपूर्वक ऐका. देव आपलासा होण्यासाठी जास्त भजन करायची गरज नाही, जास्त माळा घालायची गरज नाही, जास्त पंढरपूरला जायची गरज नाही. घरी बसून परमार्थ होतो. कसा होतो? फक्त या तोंडानं चांगलं बोला, एकमेकाला चांगलं बोला. सध्या महाराज एकमेकाला प्रेम देणंच कमी झालंय. मग एकमेकाचं चांगलं झालेलं कोणाला आवडत नाही महाराज. कसं बोललं पाहिजे? बोले ऐशे बोले जेने बोले विठ्ठल डोले साचा आणि मवाळ मिथले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळा अमृताचे मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. महाराज असं सुंदर बोललं पाहिजे. सध्या माणसं नीट बोलत नाहीत. एखाद्यानं घर बांधलं ना, एखाद्या माणसानं घर बांधलं की माणसं त्याच्या घरी जातात आणि त्याचंच खातात आणि त्याच्याच बंगल्याला नाव ठेवतात. गॅलरी चुकली, डिझाईनच फिसकली, इथं गिलावाच नको होता, इथं वरच गेले, स्लॅबची उंचीच वाढली. तुला काय करायचं रे? का घर पाडायला तुझं काय त्याला? आता काय काय माणसं म्हणतात महाराज, ते म्हणते पांडुरंग गुरुजीनं घर बांधलं हो. ते शेजारचं म्हणते त्याला काय बांधला असेल या जाणं, तुला हप्ते फेड म्हणाले. ते तुला काय करायचे? अरे घर त्यानं बांधले, वास्तुशांती त्यानं ठेवली, 50,000चा महाप्रसाद केलाय, त्यानं वास्तुशांती करून तुला जेवायला बोलवलं, त्याचे उपकार समज. कशाला नादाला लागायचं? कधी काय माणसं बोलते सांग नाही. एकमेकाचं चांगलं झालेलं माणसाला सणच होत नाही भाऊ. एखाद्या माणसानं चांगली गाडी घ्यावा, एक मध्ये गाडी घेतली असेल, हप्त्या घेतली असेल, तुला काय करायचे? तुला काय करायचे रे? तर हप्त्या घेऊ ना तर सप्त्या घेऊ, तुला काय करायचं? तुला काय करायचं त्याच्यावर? सप्त्या घेऊ चांगलं. बळवंत महाराजाला कळालं. बळवंत महाराज गेले परवाच्या दिवशी. महाराज माझा ड्रायव्हर आणि मी गावाच्या बाहेर निघालो कीर्तनासाठी गुरुजी. आणि पुढे गेल्या बालाजी महाराज पंक्चरचं दुकान होतं. पंक्चरच्या दुकानावर आमचा ड्रायव्हर गेला आणि गाडीची हवा चेक करत होता. गाडीची हवा चेक करत असताना मी थोडी सीट लांब केली आणि आराम करत होतो. तेवढ्यामध्ये त्या पंक्चरवाला नीट बोलाव का, ते पंक्चरवाला आमच्या ड्रायव्हरला म्हणाले, होय पहिली महाराजाची शिफ्ट डिझायर होती, आता ब्रेझा घेतली. ते म्हणले हो ब्रेझा तवाच घेतली की वर्ष झालं, डिझायर तर तवाच इकून टाकली. ते म्हणाले महाराजाला काय वर्षाला गाडी बदलाले, लोकांच्या मुंड्या मोडाले आणि गाड्या घ्याले. मी उठलो, तुला काय करायचं रे म्हणलं, लोकांच्या मुंड्या मोडू की काय करू? अरे मी गाडी घेतली, तुझ्या दुकानात आलो, माझ्यामुळं तुला 20 रुपये मिळाले की. कळालं का नाही? मी गाडी घेतल्यामुळं तुझं दुकान कितीचं आहे? 20 रुपये मिळाले ना तुला. तुझं बजेट काय? तू बोला. घरी माणसं बसतात आणि मोदीला शिव्या देतात. मोदीनं असं केलं पाहिजे, राम मंदिर आताच बांधायला पाहिजे होतं, तुझी 13वीला बांधायचं होतं का? मग तुला काय करत त्याच्यावर? महाराज घरची बायको आहे आपली, ऐकणं निघाला तिथं सांगायला. काही माणसं म्हणतात महाराज असं केलं तसं केलं. अरे आपलं बजेट बघून माणसानं बोललं पाहिजे, एकमेकाला असं बोललं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे. माणसं काही असे बोलतात दादा, काही माणसाच्या बोलण्यात एवढं वजन असतंय बळवंत दादा. त्या माणसानं बोललं, किती भांडण पेटलेलं असू द्या, भांडण मिटत आहे. आणि काय काय पट्ट्याचं असलं बोलणं असतंय, मिटलेलं भांडण पेटत आहे. पेटणार म्हणजे पेटणार. महाराज अहो दोघं जण नवरा बायको महाराज असे लग्नाला जात होते. एक जण गेला आणि म्हणला, होय कुठं चालास रे? ते म्हणला लग्नाला. बरं बरं बरं, कुठं? अनुप पाटील. बरं बरं बरं, दोघे चालात का? म्हणला हो. ही पाठीमाग बसलेली कोण आहे? ते मला बायको. बरं बरं, पाठीमाग बसली तुझी बायको आहे? ते म्हणला हो माझी बायको आहे. आणि कालची कोण होती?
विनाकारण भांडायला लागलं ना, लय आवड असतो महाराज. अहो एक दिवशी महाराज घरी बसलो, तुम्हाला ताप आला होता. हे सकाळ संध्याकाळ कीर्तन करून ताप आला. आता कधी कधी कसा रीती की ती ताप आला होता. आणि सगळे आमच्या गलीला कळालं महाराजाला ताप आला, महाराजाला ताप आला. महाराज प्रत्येक बाई यायची महाराज 5 रुपयाचा बिस्किट पुडा घेऊन. प्रत्येकाची म्हणजे माय महाराजाला लई ताप आला, माय महाराजाला लई ताप आला. आणि बघा तुम्ही गुरुजी, चांगले माणसं आहेत तोपर्यंत कधीच लोक बघा येत नाहीत. म्हातारं जोपर्यंत फिरतं राहते ना, तोपर्यंत त्याला कोणी चहाचा घोटसुद्धा पाहिजेत नाही. म्हातारा बाजत पडलं की हे पाहुणे रावळे, अंगुरं घे, चिक्कू घे, काजू बदाम, ते काही ना काही नाही नुसतं बघत आहे. फरसांचे पोडे बघतंय, ते बिस्किटचे पोडे बघत आहे. त्याला खाला येणार काही नाही, ते उगं टुळूमुळ बघत असेल. त्याच्या देखत नातून सुना चहात बुडू बुडू ते उगं टुळटुळ बघत आहे. ते सगळे माझ्या पुढे यायला लागले, बघायला लागले. एक बाई आली म्हणली महाराज काय झालं, म्हणलं ताप आला. दुसरी आली महाराज काय झालं, म्हणलं ताप आला. तिसरी आली महाराज काय झालं, म्हणलं ताप आला. आणि आता सांगून सांगून मनच ताप यायला लागला. किती सांगू म्हणलं ताप आला म्हणून. एक बाई आली महाराज इथं हात लावली, म्हणते मग इस्त्यावानी पोळ आली. म्हणलं लांब बस, तुला काय गरज आहे एवढी जवळ बसायची. आता बसली ती बसली, गुन्ह्यानं बसावं का बालाजी महाराज. बसल्या ठिकाणी माझी आईला म्हणते काय सांगावं बाई, महाराजाला काय ताप आलाय. आमची आई म्हणली डॉक्टरला दाखिलं बाई, पण महाराजाचा ताप कमी होईना चालाय. कालचं कीर्तन कॅन्सल केलं महाराजांनी. एवढ्यात गुन्ह्यानं बसावं का. माझी बायको चहा करत होती मधी, तेवढ्यामध्ये तिनं गुन्ह्यानं बसावं का. म्हणली काय सांगावं आत्याबाई, परवाच्या दिवशी आमच्या पाहुण्याला असला ताप आला आणि ते ताप मेंदूला गेला आणि तापीमध्ये आमचा पाहुणा मेला. म्हणलं वट उठ काय करायचं बाहेर. आणलीस 5 रुपयाचा बिस्किट पुडा, मी वाचल असं तरी बोल. खरं सांगा माणसं कोरोनाने जास्त मेले का घाबरून. कोरोना नाही घाबरून, कोरोना गेलं. त्याच्यामुळं महाराज एकमेकाला चांगलं बोलत चला, चांगलं बोलत चला. आणि चांगलं बोलणं हाच व्यवहार आहे, हाच परमार्थ आहे. आणि असा जर परमार्थ केला एक दिवस निश्चित देवाची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम. या डोंगर शिडकी तांड्यावरील सर्व भाविक भक्तांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी केलेला आहे. महाराज 15 वर्ष झाले ना महाराज, 15 वर्ष झाले. सगळ्यांचं सहकार्य आहे. सगळ्याला माझी हात जोडून विनंती आहे दादा. एवढा सुंदर सोय महाराज, एवढा सुंदर अन्नदान आहे, एवढा सुंदर सप्ताह आहे. आता या सप्ताहाला फक्त आता दृष्ट कोणाची लागू नये याची सगळ्यांनी काळजी घ्या. फार मोठं रोपटं झालंय महाराज. निमित्त बालाजी महाराज झालेत म्हणून असं समजू नका की बालाजी महाराज सप्ताह आहे. हे सगळ्यांचा सप्ताह आहे दादा. सगळ्यांनी आट्टासानं तन मन धनानं सहकार्य करा. अरे काय सुंदर आहे महाराज. तंड्यावर महाराज सप्ताह होणं, मला तर वाटतं गुरुजी एक आमच्या फिरण्यामध्ये एवढं मी फिरतो, एवढं फिरतो, माझं पहिलं तंड्यावरचं कीर्तन आहे. पहिलं आहे. आणि मी आता आंध्रा, कर्नाटक, गुजरात, सुरतपर्यंत जातो कथेला. कुठं जरी गेलो तर आपल्या तंड्याचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही महाराज. काय एवढं सुंदर निवेदन, काय एवढं माईक सिस्टीम, एवढं गायक वादक, किती भारी आहे महाराज. वैभव याला म्हणतात. आणि मंडळी तुम्ही कितीही कमवा, तुमच्यासोबत 1 रुपया येणार नाही, पण तुम्ही सत्कर्मासाठी 10 रुपये द्या, त्याची देवापाशी नोंद झाल्याशिवाय राहणार नाही. याच्याकरता सढळ हाताने मदत करा. सगळ्यांनी अन्नदान जेवढं होईल तेवढं अन्नदान करा, जेवढं होईल तेवढं या सप्त्यासाठी सहकार्य करा. आणि आपण एकीनं जर सप्ताह असा जर केला, सगळ्यांची एकी अशीच राहिली, निश्चित सांगतो शिवलाल महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो, एक दिवस या महाराष्ट्रामध्ये डोंगर शिडकीच्या तांड्यावरचा सप्ताह 1 नंबरला उदगीर तालुक्यात गेल्याशिवाय राहणार नाही. पण सगळ्याचं सहकार्य असावं, सगळ्याला विनंती आहे. म्हणून सगळ्याला माझी विनंती आहे, काही माळकरी असतील काही नसतील, म्हणून निर्व्यसनी जीवन जगा. मद्यप्राशन करू नका, मांसाहार कोणी करू नका. पवित्र अशी तुळशीची माळ धारण करा, हरिनाम चिंतन करा. हेच आपल्या जीवनाचं सार्थक आहे. म्हणून आजपासून कोणी जर काही तंबाखू खाल्ली असेल, कोणी काही केलं असेल, कोणी काय, सगळ्यांनी या सप्त्यामध्ये एवढा 4-5 लाख रुपये खर्च करायचा आहे दादा. एकमेव आपल्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं. आणि परिवर्तन होणं ही काळाची गरज आहे. दरवर्षी आपल्या गावामध्ये 5 तरी माळकरी झाले पाहिजे, तरच या सप्त्याचे काहीतरी महाराज लाभ आहे. म्हणून आपण सर्वांनी माळ घाला,
पंढरीची वारी करा, पांडुरंगाचे सेवक बना, एवढीच सगळ्यांच्यानी प्रार्थना करतो आणि माझ्या व्यवहानीला विराम देतो. एकदा हात वर करा, शेवटचं भजन. टाईट हात. अय कट्ट्यावरचे दादा, अय त्याच्या साईडचा, अय लाल शर्ट काका, हातावर हातावर टाईट हात, टाईट. तेव्हा ते युट्यूब मध्ये जाणार आहे महाराष्ट्रभर. टाईट हात. तिकडे ग्राउंड मध्ये बसलेले टाईट हात. हात जर वरी नाही केला आणि भजन नाही जर केलं, घरी गेल्या गेल्या इचू चावल बघा. टाईट आता भजन. हा, नामदेव माझा 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 माझा, नामदेव माझा मी नामदेव माझा. घ्या आता खाली. माझा माझा शेवाला माझा मी शेवाला. शेवाला आणखी एकदा शिरा आणखी करायला होतो बालाजी महाराजाला. एकदा मोठ्याने टाळी वाजवा सगळ्यांनी. हा, वर हात करा. विठ्ठल माझा माझा माझा